कमी साहित्यात अगदी सहज बनवता येणारी खमंग, रुचकर आणि कुरकुरीत अशी ही रामा आंबोळी कशी बनवायची आहे आज आपण तेच बघणार आहोत. नमस्कार, मी प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. ज्वारीची आंबोळी बनवण्यासाठी मी 1 वाटी भरून ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे. याच वाटीच्या मापाने मी अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेणार आहे आणि याच वाटीच्या मापाने मी पाव वाटी बारीक रवा घेणार आहे. आता हे तिन्ही जिन्नस घेतलेले आहेत त्याचे प्रमाण मी याच वाटीच्या मापाने घेतलेले आहे. यानंतर मी पाव चमचा हळद घालत आहे आणि पाव चमचा आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. आता हे सुके जिन्नस मिक्स करून घेत आहे. यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व जिन्नस मी मिक्स करून घेणार आहे. हे बघा, इथे आपण व्यवस्थित पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आपल्याला आंबोळीचं हे मिश्रण थोडं सैलसर करून घ्यायचं आहे. गरजेनुसार लागेल तितकं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालताना सगळे पाणी एकत्र न ओतता थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. आंबोळीचं हे मिश्रण तयार करण्यासाठी मला 3.5 वाटी इतकं पाणी लागलेलं आहे. पाण्याचे प्रमाण हे पिठावर देखील अवलंबून असते. मला इथे 3.5 वाटी पाणी लागलेलं आहे. आंबोळीचे हे पीठ तयार करताना आपल्याला हे पीठ जास्त पातळ ठेवायचे नाही किंवा जास्त घट्टही ठेवायचे नाही. अशा प्रकारे ही कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आता हे पीठ आपल्याला 10 ते 15 मिनटं झाकून बाजूला ठेवायचे आहे. आंबोळीसोबत खायला इथे मी लाल चटणी बनवणार आहे. यासाठी इथे पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम केलेलं आहे. यामध्ये इथे मी सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत. 1 चमचा भरून उडीद डाळ घातलेली आहे. आता हलके आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तेलामध्ये मिरची आणि उडदाची डाळ मी परतून घेणार आहे. हलका असा अरोमा आला आणि हलका असा उडीद डाळीचा रंग बदलला की यामध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटो घालायचा आहे. उडीद डाळीला हलका गुलाबीचा रंग आल्यानंतर यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तो घातला होता. आणि यामध्ये मी आता बघा 1 मोठ्या आकाराचा कांदा चिरून घातलेला आहे. यामध्ये आपल्याला 1 छोटा आल्याचा तुकडा घालायचा आहे. कांदा आणि टोमॅटो छान मऊसूत व्हावे यासाठी आता मी यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घातलेला आहे. यानंतर मी यामध्ये 2 चमचे सुकं खोबऱ्याचं कीस घातलेलं आहे. तुम्ही याऐवजी ओलं खोबरंही घालू शकता किंवा तुम्हाला खोबरं यामध्ये घालायचं नसेल तर नाही घातलं तरीही चालेल. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. टोमॅटो बघा इथे मऊसूत होईस्तोवर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आपण कांदा आणि टोमॅटो परतून घेत असताना थोडे मीठ घातलं होतं, त्यामुळे लगेचच बघा टोमॅटो छान मऊसूत झालेला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायचा आहे. जिन्नस थंड झालं की आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आता हे सर्व जिन्नस थंड करून घेतलं आहे आणि यानंतरच मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेत आहे. यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालणार आहे आणि पाणी न घालताच हे मिश्रण छान वाटून घेणार आहे. चटणी वाटून झाली की मी या आंबोळीसोबत बटाट्याची भाजी देखील बनवणार आहे. यासाठी याच पॅनमध्ये मी 1 चमचा भरून तेल घातलेलं आहे. फोडणीसाठी इथे 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आणि यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की यानंतरच आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं घातल्यानंतर बघा जिरं छान फुललं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. आता हा कांदा आपल्याला या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचा आहे. कांदा आपला हा हलका मऊसूत झाल्यानंतर आता यामध्ये 2 बारीक चिरून घेतलेल्या मिरची घालत आहे. 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घातली आहे. आलं आणि लसूण मी ठेचून घेतलेलं आहे आणि तीच पेस्ट यामध्ये घातलेली आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आलं आणि लसूणची कच्ची चव जाईस्तोवर आपण हे परतून घेतल्यानंतर आता यामध्ये छोटा चमचा आपल्याला हळद घालायची आहे. त्यानंतर यामध्ये थोडं हिंग घालत आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ही फोडणी छान परतून घ्यायची आहे. इथे मस्त अशी ही भाजीसाठी आपली फोडणी तयार केल्यानंतर मी इथे 4 उकळलेली बटाटे घेतलेली आहेत. ती हातानेच अशी कुस्करून घेत आहे आणि या फोडणीमध्ये घालत आहे. फोडणीमध्ये बटाटे घालून झाल्यानंतर आपल्याला अलगद अशी मॅश करून घ्यायची आहेत आणि छान फोडणीमध्ये आपल्याला ही बटाटी परतून घ्यायची आहेत. बटाटी आपण व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घेतल्यानंतर भाजीचा रंग बघू शकता. खूप छान हा भाजीला रंग आलेला आहे आणि भाजीचा मस्त खमंग असा सुवास देखील सर्वत्र दरवळू लागला आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे मी मीठ देखील घालून झालेलं आहे. भाजी पुन्हा एकदा परतून घेत आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. हवं असल्यास यावर थोडंसं तुम्ही
किसून घेतलेला ओला नारळाचा चव देखील घालू शकता। पुन्हा ही भाजी मी एकदा परतून घेत आहे आणि यावर थोडं झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिटं ही भाजी थोडीशी वाफवून घेणार आहे। इथे आपली ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। अशा प्रकारे इथे माझे आंबोळीसाठी लागणारी चटणी आणि भाजी इथे तयार करून घेतलेली आहे। यानंतर बघा आपल्याला आंबोळीसाठी जे पीठ आपण बाजूला ठेवलेलं आहे ते एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एखाद्या वेळेस जर तुम्हाला या आंबोळीच्या पिठाच्या मिश्रणामध्ये पाण्याची गरज लागली तर अगदी थोडेसे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि सैलसर आपलं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। इथे बघा आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। एका बाजूला मी भिडाचा तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवला होता। यावर आपल्याला छान तेल पसरून घ्यायचं आहे। तव्यावर आंबोळीचं मिश्रण घालण्याआधी व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतरच आपल्याला हे भिडावर मिश्रण सोडायचं आहे। बघा या तव्यावर मी मिश्रण सोडत असताना सुरुवातीला मी बाहेरच्या बाजूने आधी सोडलेलं आहे आणि नंतरच आतली बाजू भरलेली आहे, कारण मधली बाजू जी असते ती लगेच गरम होते, त्या मानाने बाहेरची जी बाजू आहे ती गरम होण्यास थोडा वेळ लागतो। म्हणून पीठ सोडताना आपल्याला सुरुवातीला बाहेरच्या बाजूने सोडायचं आहे आणि यानंतरच मधली बाजू भरायची आहे। पीठ सोडताना सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवून तवा छान गरम करून घ्यायचा आहे आणि पूर्ण पीठ सोडून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि छान खरपूस अशा ह्या आंबोळ्या तयार करून घ्यायचं आहे। आंबोळी बघा शेकल्यानंतर कॉर्नर सोडते, अलगद असं कॉर्नर सोडल्यानंतर आपल्याला ही आंबोळी काढून घ्यायची आहे। इथे आपली ही एक आंबोळी तयार झालेली आहे। आणखी एक आंबोळी मी तुम्हाला बनवून दाखवते। बघा तवा छान गरम केलेला आहे, यावर थोडंसं तेल सोडलं आहे, तेल ब्रशनी पसरून घेतलेलं आहे। आंबोळीचं पीठ घालण्याआधी मी व्यवस्थित पीठ मिक्स करून घेतलं आहे, त्यानंतर बघा तव्यावर सोडलेलं आहे। गॅसची सुरुवातीला फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे आणि तवा व्यवस्थित गरम करून घेतला तरच यावर छान अशी जाळी सुटते। आता मी गॅसची फ्लेम कमी ठेवून ही आंबोळी छान शेकवून घेणार आहे। कॉर्नर्सनी यावर मी थोडंसं तेल सोडत आहे, म्हणजे कॉर्नर छान कुरकुरीत असे शेकले जातात। आंबोळीची खालची बाजू हलकी अशी ब्राऊन रंगावर शेकली गेली की आपल्याला याचे कॉर्नर सोडवून घ्यायचे आहेत। मस्त अशी ही कुरकुरीत आंबोळी शेकली आहे। बघा इथे मस्त आपली ही आंबोळी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने मी बाकीच्या देखील आंबोळ्या बनवणार आहे। तुम्ही बघू शकता ही आंबोळी घातल्यानंतर या आंबोळीवर मस्त अशी जाळी सुटलेली आहे। याचं कारण म्हणजे आपला हा तवा अगदी व्यवस्थित गरम झालेला आहे। तवा परफेक्ट गरम झाला असेल तरच आंबोळीवर छान अशी जाळी सुटते। आता आंबोळीवर थोडं हलकं तेल सोडल्यानंतर छान असे खरपूस ही आंबोळी शेकली जाते। आता शेकून घेतलेली आंबोळी आपण काढून घेणार आहोत। हे बघा अशा प्रकारे इथे आपली मस्त अशी ही रामा आंबोळी बनवली आहे। छान खमंग खरपूस आणि रुचकर अशी ही रामा आंबोळी आपण बटाट्याची भाजी आणि बनवलेली लाल चटणी यासोबत सर्व केलेली आहे। लाल चटणीवर मस्त अशी खमंग मोहरी, कढीपत्ता आणि हिंगाची गरमागरम फोडणी घातली की ही लाल चटणी खायला आणखी छान लागते। आज आपण महाराष्ट्रात बनवली जाणारी रामा आंबोळी किंवा ज्वारीची आंबोळी बनवली आहे। चवीला म्हणाल तर अतिशय खमंग, रुचकर आणि कुरकुरीत अशी ही रेसिपी आहे। खूप कमी साहित्यात झटपट होणारी ही रामा आंबोळी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा। नमस्कार।